नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत पावसाळ्यामध्ये मस्त आणि तंदुरुस्त ठेवणारे मखानाचे लाडू खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक सोबत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि पटकन जाऊन सबस्क्राइब करा। चला तर मग करूयात सुरुवात। सर्वात आधी साहित्य बघून घेऊयात। सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत मखाने। इथे मी 100 ग्राम मखाने घेतलेले आहेत। पुढे मी घेतलेला आहे अर्धा किलो गूळ। फक्त 100 ग्राम मखाण्याचे लाडू जर तुम्हाला करायचे असतील तर 350 ग्राम गूळ हे पुरेसे आहे, पण मी इथे गव्हाचं पीठ आणि चणे सुद्धा घेतलेले आहेत, खोबरं सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे थोडं प्रमाण वाढतंय, म्हणून मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। त्यासोबत लागणार आहे 100 ग्राम शेंगदाणे, 100 ग्राम भाजके चणे। हे चणे मिक्सरला लावून आपल्याला पीठ करून घ्यायचंय। पुढे आपण घेतले 200 ग्राम गव्हाचं पीठ। गव्हाच्या पीठाने लाडूंना छान अशी बाइंडिंग येते। पुढे आपण घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा किस। इथे मी 4 वेलची घेतलेली आहे, त्याची पूड करून घ्यायचे। सोबतच घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स। इथे ड्रायफ्रुट्स मध्ये आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत। सोबतच घ्यायचं आहे 50 ग्राम कलिंगडच्या बिया, 50 ग्राम सफेद तीळ आणि तूप हे आपल्याला 200 ग्राम लागणार आहे टोटल। मखाना भाजण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली होती। आपण पहिले मखाने भाजून घेऊयात। मखाना भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांमध्ये मखाने भाजून होतात। एकसारखं हलवत राहायचंय। इथे आपले मखाने भाजून झालेले आहेत, या प्रकारे चेक करून घ्यायचे। इथे बघू शकता तुम्ही, दाबल्यानंतर मखानाचा छान असा चुरा होतोय, याचा अर्थ मखाना छान भाजला गेलाय। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। पुढे भाजून घ्यायचे शेंगदाणे, सोबतच बदाम सुद्धा टाकायचे। शेंगदाणे आणि बदाम 50% भाजून झाले की यामध्ये घालायचे आहेत काजू आणि कलिंगडच्या बिया। हे सुद्धा छान असे भाजून घ्यायचे। लक्षात ठेवा, सर्व गोष्टी भाजताना गॅस हा मध्यम आचेवर असला पाहिजे। तुम्ही अजून काही ड्रायफ्रुट्स एक्स्ट्रा घेतले असतील तर ते सुद्धा यासोबत भाजून घ्या। आता या सर्व गोष्टी भाजून झाल्यात, मी एका प्लेटमध्ये काढून घेते। पुढे सफेद तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तीळ हे 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजून होतात, जास्त वेळ लागत नाही। तीळ भाजते वेळी गॅस हा मंद आचेवर ठेवा, नाहीतर जास्त तीळ भाजले गेल्यास लाडूला कडवटपणा येतो। तीळ भाजून झालेत, हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता इथे मी मखाने पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत, हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। सोबतच आपण ज्या दुसऱ्या गोष्टी भाजून घेतलेल्या होत्या त्या सुद्धा थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत। यामध्ये मी जे आपण सफेद तीळ भाजून घेतलेले होते ते सुद्धा मिक्स करून घेतलेत। आता पुन्हा मी कढई गरम करून घेतलेली आहे। यामध्ये सर्वात आधी आपल्याला खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर 2-1 मिनिटांमध्ये खोबऱ्याचा किस भाजून होतो। खोबऱ्याचा किस भाजून झालाय, हा सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। पुढे आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय। पीठ हे मध्यम आचेवरच भाजायचं आहे, जास्त गॅस फास्ट करायचं नाही, नाहीतर खालून जळून जाण्याची शक्यता असते। पीठ भाजण्यासाठी तूप वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही, सुकच पीठ भाजून घ्या, भाजण्यासाठी सुद्धा सोपं जातं। इथे आता पिठाचा सुगंध सुद्धा येतोय आणि तुम्ही बघू शकता की पिठाचा रंग सुद्धा बदलला आहे, याचा अर्थ 90% पीठ आपलं भाजलं गेलंय। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जे भाजक्या चण्यांचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय। हे पीठ टाकल्यानंतर जास्त वेळ पीठ भाजण्याची गरज नाही, फक्त 2 मिनिटांसाठी मंद आचेवर हे पीठ भाजून घ्यायचंय आणि गॅस बंद करून घ्यायचंय। आता हे पीठ मी एका परातीमध्ये काढून घेते। सोबतच आपण ज्या गोष्टी भाजून घेतल्या होत्या ड्रायफ्रुट्स आणि मखाने, त्याची मी पावडर करून घेतली आहे मिक्सरला, ते सुद्धा यामध्ये घालून घेते। पुढे टाकायचंय भाजलेला खोबऱ्याचा किस आणि वेलची पूड सुद्धा टाकून घ्यायची। आता मी इथे एक कढई गरम करायला ठेवली होती, यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप। तूप गरम झालं की यामध्ये गूळ घालून घ्यायचंय। इथे मी तुपामध्ये सर्व गूळ घालून घेते, हलवून घेऊयात। लक्षात ठेवा, आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये, फक्त गूळ वितळून घ्यायचंय। आता गूळ हे छान असं वितळलंय, आपण हे परातीमधल्या मिश्रणावर काढून घेऊयात। सर्वात आधी हे मिश्रण मी हलवून एकत्रित करून घेते। आता आपण यावर गूळ घालून घेऊयात। गूळ हे गरम गरम असतानाच यावर घालून घ्यायचंय। आता हे पलेता किंवा चमच्याच्या साहाय्याने एकत्रित करून घ्यायचं आहे, डायरेक्ट हात घालायचा नाही, नाहीतर हात भाजू शकतो। या पद्धतीने सर्व गूळ हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय। आता हाताला सोसवेल असं झालं की हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व गूळ आणि तूप हे
पूर्ण मिश्रणाला छान असं लागलं गेलं पाहिजे. मी दोन्ही हाताने या प्रकारे मिक्स करून घेते. आता पीठ छान असं मिक्स झालं, आपण लाडू बांधायला घेऊयात. या प्रकारे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या आकाराचे लाडू आवडतात त्या आकाराचे तुम्ही करू शकता. इथे तुम्ही बघू शकता किती छान लाडू आपला तयार झालेला आहे. अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते. आता या ठिकाणी काही टिप्स आहेत. जर तुमचं मिश्रण खूप कोरडं झालं असेल आणि लाडू बांधता येत नसतील तर थोडं तूप गरम करून घ्या आणि यामध्ये घाला. किंवा दुसरा पर्याय आहे, हे मिश्रण थोडं मिक्सरला बारीक करून घ्या, जेणेकरून मिश्रणाला तेल सुटेल आणि लाडू व्यवस्थित बांधले जातील. दोन्हीपैकी तुम्ही काहीही करू शकता. आता याच प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेणार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.